त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्यावान मधुचे माझे होतसे ज्याच्या ज्ञाने वासे जगत जसा दोरीवरी सर्प परी दोरी ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्ममीचे असे पुण्यपुरुषीने बोध प्राप्ती कारणे बजावा राम भूमीचे आहे आत्मात्त काम तरी न म्हणू कोणा करावे म्याम तम स्वप्रकाशम व्यापकम नामरूपयो अधिष्ठानं बुद्धबोध्यं बुद्धेर्दृग्यप्तु निर्मलम् अपारं सर्ववेदान्त वेद्यं प्रत्यक्परं महा तदेवाहं न मत्तोऽन्यदिति मे निश्चिता मतिः। पूर्वमीमांसेत ईश्वराचा अनंगीकार व सिद्धांत मतात ईश्वराचा सकारण अंगीकार। शिष्याने श्रीगुरूंना विचारलं की आपण आत्तापर्यंत तुझा आत्मा सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे असं सांगता आणि त्या आत्म्याचं ब्रह्मरूपाने ज्ञान जोपर्यंत होत नाही म्हणजे अधिष्ठान आत्मा हा ब्रह्मरूप आहे आणि त्याच्या अतिरिक्त सर्व मिथ्या आहे म्हणून जीव ब्रह्मैक्य ज्ञाना वाचून या ठिकाणी संसार दुःखाच्या निवृत्तीला दुसरा कोणताच उपाय नाही असं आपण वारंवार आम्हाला सांगितलं आणि आत्मा हा ब्रह्मरूप आहे हे सांगूनही मी ब्रह्मरूप आहे असा अजूनही माझ्या बुद्धीचा निश्चय होत नाही। निश्चय होत नाही याचा अर्थ माझ्या ठिकाणी माझ्या बुद्धीची दुर्बलता आहे असंही म्हणून चालणार नाही। कारण का की मी प्रत्यक्ष या ठिकाणी कर्ता आहे, भोक्ता आहे, सुखी आहे, दुःखी आहे, जन्ममरण धर्मवान आहे आणि ब्रह्म जे आहे आपणच सांगता की सच्चिद आनंद असंग निर्विकार स्वयंप्रकाश असं आपण सांगता एक असं सांगता। तर परस्पर विरुद्ध धर्मवान असणारं जो जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य होणं शक्य नाही असं मला वाटतं। कारण हे धडधडीत किंवा उघड आहे की मी या ठिकाणी करता आहे, मी सुखी दुःखी आहे, परमात्मा हा अकर्ता आहे, सुखदुःख विवर्जित आहे, मी असत मरका आहे, जड अज्ञानी आहे आणि मी दुःखी आहे आणि ब्रह्म सच्चिद आनंद स्वरूप आहे। ह्या दोघांचं ऐक्य कसं संभवेल? त्यामुळं साधारणपणे अनुभवाच्या दृष्टीनं पाहिलं तरी जीव ब्रह्माची एकता होऊ शकणार नाही असं माझं मत आहे। याशिवाय माझ्या बुद्धीला जरी प्राधान्य दिलं नाही तरीसुद्धा श्रुतीला प्रमाण मानलं पाहिजे। श्रुतीमध्ये देखील जीव ब्रह्माचा अभेद आहे असं सांगण्यास श्रुतीचे तात्पर्य दिसत नाही। आपण काल सांगितल्याप्रमाणे अनेक वेदाचे मंत्र पाहिले तर त्यापैकी जवळजवळ 96,000 मंत्र कर्मकांड आणि उपासनाकांडाचे आहे आणि त्याच्यामध्ये जर सर्वांचं जर आपण त्याचं अवलोकन केलं किंवा त्या सिद्धांताचा आलोडन विचार केला तर आपल्याला जीव ब्रह्माचा भेदच त्या ठिकाणी दिसतो। सरळ मंत्र आहेत वेदातले की बुद्धिरूपी एका वृक्षावर जीव आणि ईश्वर नावाचे 2 पक्षी आहेत। तर त्या ठिकाणी जीव जो आहे तो जीव करता आहे आणि कर्मफलाचा भोगता आहे, परंतु त्याच्या आणि त्यामुळं तो जे कर्म करतो त्याचं फल त्याला सुख दुःख म्हणजे त्याचं जे सत्कर्म किंवा असत्कर्म याचं फल त्याला सुख किंवा दुःख भोगताना देखील दिसतो असं वेदामध्ये आलेले आहे। आणि द्वासुपर्णा सयुजा सखाया अशा प्रकारच्या मंत्रामध्ये आणि दुसरा एक जीवरूपी पक्षी एक त्या बुद्धिरूपी वृक्षावर बसलेला आहे आणि दुसरा पक्षी ईश्वर आहे। तर तो काय करतो? जीव पक्षी ह्या कर्माच्या फलाला चाखतो, त्याचं आस्वादन घेतो। आंबट फळं असतील तर त्याचं तोंड वेंगाडतो, चांगली फळं असली तर प्रसन्न होतो आणि ईश्वर त्या फलाचा ते कर्माच्या कर्तृत्वाचा किंवा फलाचा कोणताही अभिमान न घेता फक्त त्याचा तो द्रष्टा होऊन राहतो, साक्षी होऊन राहतो।
त्यामुळं त्याला सुखदुःख होत नाहीत. म्हणजे याचा अर्थ जीव आणि ईश्वर हे दोन पक्षी, दोन सांगितले म्हणजे ते वेगळे आहेत किंवा त्यांच्यामध्ये भेद आहे. आणि त्या जीवाचा त्या ईश्वराची शिवाय त्यांनी सांगितलं त्याला कोणत्या सुखदुःखाचा भोग होत नाही. म्हणजे तो कसा आहे, सर्व कर्मफलाच्या भोगत्याचा तो प्रकाशक आहे, असंग आहे, तो निर्विकार आहे असं सांगितलं. मग असंग निर्विकार असं असणारं जे ब्रह्म त्याचं ससंग किंवा कर्तृत्व भोक्तृत्व धर्मवान जन्ममरण धर्मवान असणाऱ्या जीवाचं ऐक्य संभवत नाही असं वेदातही सरळ सांगितलं. जीव वेगळा आणि ईश्वर वेगळा किंवा ब्रह्म वेगळा आणि जीव वेगळा असा त्याचा अर्थ होतो. आता एवढं करूनही जर तुम्ही म्हणायला लागले की नाही जीव आणि ब्रह्म एकच आहे तर वेदांताच्या सिद्धांताला हानी होईल. म्हणजे कशी, वेदाचं जे मनोगत आहे ते मनोगत आपण पाळलं नाही असा त्याचा अर्थ होईल. जर तुम्ही सांगितलं की जीव ब्रह्मरूप आहे म्हणजे जीवाचा अंतर्भाव कुठं केला, ब्रह्मामध्ये, तर या ठिकाणी जो कर्मकर्ता आहे तो कर्मकर्ता राहील का? कर्म कोण करतो? जीव. पण तो तर काय झाला, ब्रह्म झाला. मग कर्माचा अधिकारीच नाहीसा झाला की नाही? कर्माचा अधिकारीच नाहीसा झाला. आणि वेदात तर कर्म करायला सांगितले, जिजी विशेष शतम समाहा, कर्म काय कर्मण कुर्वन्नेवेह कर्मानी जिजी विशेष छतम समाहा, माणसाने कर्म करीतच 100 वर्ष जगण्याची इच्छा करावी. मग याचा अर्थ कर्मकर्ता कोणीतरी असला पाहिजे की नाही? तर त्या कर्मकर्ता तर तुम्ही म्हणता ब्रह्मरूप आहे आणि ब्रह्म तर आहे असंग निर्विकार. त्याच्यामध्ये जर त्याचा समावेश केला तर कर्माचा अधिकारी कोणी राहील का? म्हणजे कर्मकांडाचा सगळा भाग वेदाचा निरर्थक जाईल की नाही? बरं, उपासना कांडामध्ये तुम्ही सांगता जीव ब्रह्म एक आहे. आम्ही म्हणतो का जीव हा उपासक आहे आणि ब्रह्म एक आहे, उपास्य आहे. परंतु या ठिकाणी तुम्ही म्हटले की जीव ब्रह्माची एकता. समजा जीवाचा अंतर्भाव ब्रह्मात केला तर उपासना करणारा उपासक राहील का? नाही, उपासना कांड सगळं व्यर्थ होईल. बरं, तुम्ही म्हणाल ब्रह्माचा अंतर्भाव जीवात करा. ब्रह्माचा अंतर्भाव जीवात केला तर उपासना कोणाची करायची? ब्रह्म तर राहिलं नाही, ते जीवात अंतर्भूत झालं. मग उपासक नाही, उपास्य नाहीसं होईल की नाही? मग उपास्य उपासक भाव सगळ्या श्रुतीनं सांगितलेलं आहे. जीवाने शरणागती करावी, त्याची उपासना अर्चना करावी. आणि या ठिकाणी तर तुम्ही म्हणता जीव ब्रह्म एक आहे. म्हणजे अशा 3 गोष्टीमुळं जीव ब्रह्माचा भेद सत्य आहे, जीव ब्रह्माचा अभेद सत्य नाही असं मला वाटतं. तेव्हा माझी जी समजूत अशी का झाली ते मी तुम्हाला सांगतो. आता त्याचं निराकरण कसं करायचं पहा. म्हणतात की या ठिकाणी मी कर्ता भोक्ता आहे आणि भगवान परमात्मा अकर्ता अभोक्ता आहे, ब्रह्म अकर्ता अभोक्ता आहे. मग आता पुन्हा बुद्धिरूपी वृक्षावर 2 पक्षी सांगितले, हे मंत्र आहे, याची पण संगती लावून द्यावं लागेल. मला अकर्ता अभोक्ता वाटत नसताना मी अकर्ता अभोक्ता ब्रह्म कसा असेल याचं प्रश्नाचं तुम्हाला उलगडा करून सांगावं लागेल. आणि उपासक भाव काय होतो? नाहीसा होतो किंवा कर्माचा अधिकारीच नाहीसा होतो. ह्या असणाऱ्या माझ्या ज्या शंका आहेत तर ह्या शंकांचं निराकरण आपल्याकडून अपेक्षित आहे असं तो शिष्य आपल्या श्रीगुरूंना सांगतो. हे सांगितल्यानंतर उत्तर कोणी द्यायला पाहिजे? श्रीगुरूंनी द्यायला पाहिजे. पण या ठिकाणी मध्येच हा जो पूर्वमीमांसक आहे तर तो मध्ये, कारण इथं काय त्याचं शेवटचं म्हणणं काय, उपास्य नाहीसं होईल कधी? जर ब्रह्माचा जीवात अंतर्भाव केला तर. आणि जीवाचा ब्रह्मात अंतर्भाव केला तर उपासक नाहीसा होईल. म्हणजे याचा अर्थ उपास्य कोण? ईश्वर. म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा, बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. तुकाराम महाराज सांगतात, ते सुद्धा कोणाचं सांगतात? वेदमार्गे मुनी गेले त्याची मार्गी चाललेलो. वेद जो काही बोलला तो वेदाचा तो अर्थ आम्हासीचं ठावा. वेदाचा जो अर्थ आहे तोच तुकाराम महाराज सांगतात. आणि त्याच्यात सरळ सांगतात की शरण जावे सर्व भावे देवाशी शरण जावे असं सांगतात. म्हणजे या ठिकाणी शरण्य कोण आहे? परमात्मा आहे. आणि शरणागत कोण आहे? की जीव आहे असं त्याच्यामध्ये भेद दिसतो, बरोबर ना? म्हणजे ह्या विचाराने देव हा आपल्याला काय करतो? मोक्ष प्राप्तीला सहाय्यक आहे की नाही? मामेकम शरणम व्रज सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. भगवान सांगतात की नाही, मन्मना भव मद्भक्तो भव मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यशी सत्यंते प्रतिजाने प्रियोशी मे असं सांगतात की नाही? गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत.
प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजम व्ययम असं सांगतात आहे की नाही. पुन्हा ईश्वर हा सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया आहे की नाही. आणि पुढं काय सांगतात, तमे च सर्वभावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीम स्थानम प्राप्स्यसी शाश्वतम असं सांगतात. किती ईश्वराचा महिमा गीतेमध्ये, संतांमध्ये, वेदांमध्ये सगळ्यांनी काय केलेलं आहे, ईश्वराचा महिमा गायलेला आहे. म्हणून आता जर आपण त्या ठिकाणी जीव ब्रह्माची एकता मानली तर या ठिकाणी हा महिमा राहील का? हा महिमा राहणार नाही. कारण का, ज्या ब्रह्माची उपासना करायची, ज्याला शरण जायचं, तोचा अंतर्भाव कुठं केला, जीवामध्ये. बरं, जीवाचा अंतर्भाव ब्रह्मामध्ये केला तर उपासना करायला कोण राहील? कोणीच राहणार नाही आहे की नाही. कोणीच राहणार नाही. जे काल आलं नव्हतं ते राहील पण न कळून राहील आहे की नाही. त्याला कळणार नाही पण ते राहील. तर सांगतात की जीवाचा ब्रह्मामध्ये अंतर्भाव केला तर उपासक राहणार नाही आणि ब्रह्माचा जीवामध्ये अंतर्भाव केला तर उपास्य राहणार नाही. मिळून याचा अर्थ काय आहे की ईश्वर हा उपास्य आहे. जीवाला ईश्वर हा, जीव हा आहे उपासक आणि ईश्वर आहे उपास्य. आणि ह्या 4000 उपासनाकांडाच्या मंत्रामध्ये केवळ ईश्वराचा इतका महिमा वर्णन केलेला आहे, ईश्वराचं इतकं गौरव स्तुती त्याच्यासाठी आलेली त्या ऋग्वेदामध्ये अनेक सूक्त आहेत. आणि त्या सूक्त म्हणजे भगवंताचे स्तुती करणारे मंत्र. अशा मंत्रांच्या द्वारा वेदामध्ये ह्या ईश्वराचा महिमा गायलेला आहे असा अर्थ झाला की नाही सहज. आता हा जो पूर्वमीमांसक आहे, जो वेदाला मानतो, वेदाला प्रमाण मानतो, परंतु तो त्या ठिकाणी ईश्वर मानत नाही. कारण काय आहे की आपलं नास्तिकाः वेदनिंदकाः, नास्तिको वेदनिंदका, जो वेदाची निंदा करतो त्याला म्हणतात नास्तिक आणि जो वेदाला प्रमाण मानतो त्याला म्हणतात आस्तिक आहे की नाही. मग आता हे जे चार्वाक, बौद्ध, जैन हे वेदाला प्रमाण मानत नाही म्हणून आपण त्यांना नास्तिक म्हणतो. परंतु वैशेषिक, नैयायिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा हे वेदाला मानतात म्हणून आपण त्या षडदर्शनांना काय म्हणतो, आस्तिक दर्शनं असं म्हणतो. आणि ह्या 3 दर्शनांना आपण नास्तिक दर्शन असं म्हणतो. त्या 3 दर्शनामध्ये काही लोक 6 दर्शनं नास्तिक असं म्हणतात. त्याचं कारण बौद्ध जे मत आहे त्या बुद्धाचे, सुगताचे जे 4 शिष्य आहेत त्यांची वेगवेगळी 4 मतं आहेत. ती 4 मतं बौद्धाची धरली आणि जैन आणि चार्वाक धरला तर 6 नास्तिक आणि 6 आस्तिक दर्शनकार असं म्हणतात. म्हणजे माध्यमिक शून्यवादी बौद्ध, बरोबर, नंतर योगाचार मताचा कोणता आत्मख्यातीवादी, नंतर सौत्रांतिक आणि वैभाषिक, असे 4 बुद्धाच्या शिष्यांचे 4 संप्रदाय आहेत म्हणून असं आपण म्हणतो. आता असं आहे की जे आस्तिक दर्शनकार आहे आपल्याकडे व्यवहारामध्ये जे देवाला मानतात त्याला काय म्हणतो आपण, आस्तिक आहे की नाही. ईश्वराला मानतात त्याला आस्तिक आणि जे ईश्वराला मानत नाहीत त्यांना आपण नास्तिक म्हणतो. आता असं आहे की हे जे सांख्य, त्याला निरीश्वरवादी सांख्य म्हणतात, ते सांख्य आणि हा पूर्वमीमांसक, ही जी 2 दर्शनं आहेत, ही 2 दर्शनं, आणि तसं योग पण आहे, पण योग विकल्पाने ईश्वर मानतं. म्हणजे माना किंवा न माना, त्याच्याविषयी मानलं तरी ठीक आहे, ईश्वर प्रणिधानाद्वा असं त्यांचं एक सूत्र असल्यामुळं त्याला शेश्वर सांख्य म्हणजे ईश्वर मानणारं सांख्य असं म्हणतात. परंतु त्या सूत्रातलं वा हे जे पद आहे, ईश्वर प्रणिधानात वा म्हणजे विकल्पाने माना किंवा नका मानू. योग साधना करत असताना तुम्हाला जर कोणाची मदत घ्यायची झाली प्रतिबंध निवृत्तीसाठी तर तुम्ही ईश्वराची मदत घेऊ शकता, आणि स्वबलाने करत असणार योग साधना तर नाही घेतली तरी चालेल असं आहे. दुसरा, वा शब्दाचा व्याकरणानुसार निश्चय असा एक अर्थ होतो. ईश्वर प्रणिधानात वा याचा अर्थ काहींचं म्हणणं आहे की त्यांनी ईश्वर स्वीकार केलेला आहे आणि जोपर्यंत तुम्हाला ही योग साधना परिपूर्ण होण्यासाठी तुम्ही ईश्वराची प्रार्थना केलीच पाहिजे. ओंकार जे आहे तस्य वाचकाः प्रणवः, त्या ईश्वराचा वाचक शब्द कोणता आहे, प्रणव, म्हणजे ओंकार हा त्याचा वाचक शब्द आहे. तुम्ही ओम आता योगात साधना करताना म्हणतात की नाही, म्हणजे ईश्वराची तुम्ही उपासनाच करतात. मग म्हणायचंच झालं तर आपल्याला
ह्या वैशेषिक दर्शनाविषयी काही मतभेद आहेत, परंतु या सांख्य आणि पूर्वमीमांसा ही जी दोन दर्शन आहेत ती ईश्वर मानत नाही. सांख्यसूत्रामध्ये त्यांनी सरळ लिहिलं ईश्वरा सिद्धे हे असं त्यांचं सूत्र आहे. ईश्वराची सिद्धीच होत नाही आणि पूर्वमीमांसक सुद्धा ईश्वराला मानित नाही. तरी आपण त्यांना काय म्हणतो, तरी आपण त्यांना आस्तिक असं म्हणतो, आहे की नाही. कारण वेद मानतात. वास्तविक जर ते वेदाला प्रामाण्य मानतात तर वेदामध्ये जो ईश्वर सांगितलेला आहे त्यालाही त्यांनी मानायला पाहिजे, परंतु ते मानत नाही. म्हणून त्यांना काय म्हणतात, त्यांनी ईश्वराचा स्वीकार केला नाही आणि वेदाचा स्वीकार केला, परंतु कसा केला तर त्या अर्धजरतीय न्यायाने केला. समजा एखादा मनुष्य आपल्याला भेटला तर त्याला म्हणे कसा आहे तो, तरुण आहे का म्हातारा आहे, तर म्हणतात तो अर्धा तरुण आहे आणि अर्धा म्हातारा आहे. असं कोणी मानेल का? असला तर तरुण असेल, नाहीतर म्हातारा असेल. तसा तुम्ही वेद मानला तर तुम्हाला ईश्वर मानायला पाहिजे की नाही. वेदोक्त श्रौत श्रुती सिद्धांतांनी प्रतिपादित केलेला ईश्वर मानला पाहिजे. वेदांताला ईश्वराची गरज नाही, त्याला फक्त जीव आणि ब्रह्माचं ऐक्य करायचं आहे. ईश्वराच्या आणि जीवाच्या लक्षांशाचं नित्य सदैव असणारं जे ऐक्य आहे सहज स्वाभाविक, ते फक्त जाणून घ्यायचं आहे, ऐकी नाही. मग त्याला ईश्वराची गरज आहे का? नाही. तरीसुद्धा जर वेदांताला विचारलं की तुम्ही ईश्वर मानता की नाही, तर वेदांती काय म्हणतो, ईश्वर मानतो. परंतु ईश्वर का मानता ते सांगतात, आम्ही डोकं चालवितच नाही, श्रुतीनं ईश्वर सांगितलं आहे म्हणून आम्ही ईश्वर मानतो असे आहेत. आता नैयायिक ईश्वर मानित नाही का? नैयायिक पण ईश्वर मानतो. नैयायिकाला जर तुम्ही विचारलं की ईश्वर मानता की नाही, तो म्हणतो ईश्वर मानतो. इतकंच नाही तर त्या उदयनाचार्यांनी ईश्वराची अस्तित्वाची सिद्धी करून देण्यासाठी ईश्वर सिद्धी नावाचा एक स्वतंत्र, जसा नैष्कर्म्य सिद्धी त्यांचा ग्रंथ आहे तसा ईश्वर सिद्धी नावाचा एक स्वतंत्र ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये ईश्वराचं अस्तित्व सिद्ध केलं. परंतु ते कशाने केलं? शुष्क असणारे कर्कश अशा प्रकारचे तर्क नास्तिक लोकांच्या पुढं करून किंवा पूर्वमीमांसा आणि सांख्यांना पराभूत करून ईश्वर हा अनुमानाने मानलाच पाहिजे. चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलविते हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका, माणसाची देव चालवी अहंता, मीच एक करता म्हणू नये किंवा मीची एक करता म्हणून या. काय पुढं तुका म्हणे किंवा बाळा दुग्धा कोण करते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही, फुटती तरुवर उष्ण काळ माशी, जीवन तयाशी कोण घाली. तुका म्हणे ज्याचे नाम विश्वंभर, त्याचे निरंतर ध्यान करी. अशा प्रकारचं हा जो सिद्धांत आहे ते नैयायिक सांगतात की या ठिकाणी आई जेव्हा बालकाला जन्म देते तेव्हा तिच्या स्तनामध्ये दुग्ध कसं लगेच उत्पन्न केलं, कोणी केलं? तू केलं का? याचा अर्थ करणारा कोणीतरी वेगळाच असला पाहिजे. म्हणजे या अनुमानाने त्या ठिकाणी ईश्वर मानतात. म्हणून त्यांना म्हणतात तार्किक आस्तिक. कोण? नैयायिक जे आहेत ते त्यांना म्हटलं तुम्ही ईश्वर मानता की नाही? आम्ही ईश्वर मानतो. का? कसा मानता? मानलाच पाहिजे, त्याच्याशिवाय ह्या जगतातल्या सर्व वैचित्र्याची संगती लागत नाही. पण आईने असं म्हटले का ते श्रुतीनं सांगितलं म्हणून मानतो? नाही, आपल्या अनुमानाने हा सिद्ध होतो. आणि श्रुतीनं पण सांगितलेलं आहे. पण श्रुतीनं सांगितलं असता आणि अनुमान प्रमाणाने सिद्ध झाला नसता तर नैयायिकांनी ईश्वर मानला नसता. म्हणून त्यांना काय म्हणतात? तार्किक आस्तिक म्हणतात. आणि वेदांताला काय म्हणतात? श्रौत आस्तिक. श्रुती सिद्धांतांनी सांगितलं म्हणून त्याला काय म्हणतात? श्रौत आस्तिक. तेव्हा आपण तार्किक आस्तिक आहोत की आपण श्रौत आस्तिक आहोत? श्रौत आस्तिक आहोत, आहे की नाही. आणि इतकंच काय, हे जे वैष्णव संप्रदाय आहे किंवा भक्ती सिद्धांतामध्ये बऱ्याच लोकांनी वेदाचा प्रमुख सिद्धांत उपासना कांडाचा आहे. माणसाने भगवंत सेवा करतच संपूर्ण आयुष्यात, जसं कर्मकांडी म्हणतात ना, कुर्वन्नेवेह कर्मानी, आहे की नाही. तसं या ठिकाणी आपण भक्ती करीतच संपूर्ण जीवनाचा कालयापन करावा असं कोण सांगतात? उपासना कांडात हे जे संप्रदाय आहेत ते सांगतात. रामानुजाचार्य, वल्लभाचार्य, मध्वाचार्य, निंबार्काचार्य, आपले सगळे वैष्णव संप्रदाय, आपले संत वाङ्मयात देखील भक्तीचा भरपूर महिमा गायलेला आहे. आणि जर कोणी ह्या वेदाचं जे ज्ञानकांड आहे
त्याच्यामध्ये रममान होत असेल तर त्याच्यासाठी देखील त्यांनी सांगितलेले की ज्ञानकांडामध्ये मुख्य विषय जीव ब्रह्मैक्य ज्ञान, पण त्याच्याबरोबर ईश्वराचा काही संबंध आहे का, तर ते खूप ईश्वराचा संबंध मानतात वेदांती. ईश्वर अनुग्रहादेव पुंसाम अद्वैत वासना महाभय परित्राणा द्वित्रीणाम उपजायते. ते तर असं सांगतात, अहो हे मूळ वेदांत चिंतनाची आवड निर्माण होण्यासाठीच ईश्वराची कृपा लागते. म्हणून जन्मजन्मांतरामध्ये जर आपण या जन्मी किंवा पूर्वीच्या अनेक जन्मामध्ये निष्काम कर्म किंवा निष्काम उपासना करून ज्याचं अंतःकरण शुद्ध किंवा स्थिर झालेलं आहे अशाच पुरुषाला या ठिकाणी जिज्ञासा होते. अथातो ब्रह्म जिज्ञासा, त्याला काय होते, ब्रह्म जाणून घेण्याची इच्छा होते. म्हणजे ईश्वराचा संबंध आहे की नाही. आणि आपण जेव्हा श्रवण मनन निधिध्यासन ही साधनं करतो, स्वामी दिव्यानंद सरस्वती सांगत असतात, ईश्वराचं काही लोक म्हणतात हे लोक वेदांती आणि हे ईश्वर भक्तीमध्ये काळ घालवतात. बघा आपण वृत्ती प्रभाकरामध्ये करतो सध्या नमन. ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रम पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरंगैस्तुष्ट्वां सस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः. किंवा ओम काय भद्रम अपि वातय नो मनः. स्वामीजी फार सांगत असतात, अरे हा वेदांती पहिला भक्तीच करत असतो, पहिल्यांदा शांतीपाठ म्हणतो की नाही. कीर्तनकार काय म्हणतो, रूप पाहता लोचनी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी पांडुरंगा करू प्रथम नमन ओम नमो ज्ञानेश्वरा. आणि चिंतन काय सांगतो, तत्वमशी विद्या ब्रह्मानंदी सांग तेची झाला अंगे तुका. याचा अर्थ वेदांतामध्ये भक्तीचा इतका पुरस्कार केलेला आहे की सुरुवातीला शांतीपाठ आणि झाल्यावर सुद्धा शांतीपाठ. इतकं मंत्र सांगतात. त्याच्यामध्ये कोणता आहे तो मंत्र की ओम आप्यायंतो ममांगानी वाक् प्राण चक्षु श्रोत्र मथो बलम इंद्रियाणी च सर्वाणी. वेदांत चिंतन करायला बसला आणि भद्रम करणे वे शृणुयाम देवा, जर त्याला ऐकायलाच नाही आलं तर काय करेल, ऐकी नाही. त्याच्यामध्ये आप्यायंतो ममांगानी, आमच्या निकमबाबांसारखं जर अंग जर हे असलं तर मग त्या किती अभ्यास करायचा असला तर करता येतं का. शरीर माध्यम खलु धर्म साधन. मग याच्यासाठी भगवंताची प्रार्थना त्या शांतीपाठ. शिवाय 10 उपनिषदाचा प्रत्येकाचा शांतीपाठ आहे चारही वेदांमध्ये. याचा अर्थ आपण त्या भगवंताची प्रार्थना करतोच की नाही. उपासना कांड आहेच का नाही आपल्याकडं. आणि आपला चाललंय काय ज्ञान काढणं, पण त्याच्यामध्ये उपासनेचा संबंध आहे की नाही. जरी मध्ये आपल्याला प्रतिबंध आले तर प्रतिबंधाची निवृत्ती आपण आपल्या सामर्थ्याने करू शकतो का सगळ्या. आज तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की आता जर आपल्याला व्याधी झाल्या तर त्या व्याधीचं निवारण करण्याचं आपण किती वैद्य केलं तर निवारण होतीलच असा काय उपाय आहे का. असा उपाय नाही. जो भगवान ज्याच्या अचिंत्य शक्ती ज्याच्या ठिकाणी आहे त्याची शरणागतीशिवाय दुसरा उपाय नाही. तुकाराम महाराजांचा एक तो कोणता अभंग आहे की नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंगा, किंवा तो अभंग तुम्ही कथेची सामग्री देह अवसानावरी. हे काय यांचं आता काल परवापासून ताप येतो तर त्यांना बसायला अवघड होते. त्याचं कारण का प्रतिबंध आला तर आपल्याजवळ निवृत्तीचं साधन नाही. वैद्य नाही ते तर आहे. तो अभंग आहे ना की देवा रोगाचं निवारण हा ते पण प्रार्थना आहे. तुकाराम महाराज म्हणतात कफ वात पित्त देह अवसानी ठेवावी वारुणी दुरितेही सावधतो माझी इंद्रिये सकळ. काय दिली हाक वेळ येण्याआधी. माझी इंद्रिय सावध आहे म्हणून देवाला हाक मारता येते, नाही तर तुकाराम महाराज म्हणतात तुकाराम महाराजांना थंडी ताप आला आणि वारीला जाता आलं नाही. त्या पत्रिकेचे अभंग आहे. वारकरी गेल्यावर वारकरी आल्यावर. तर तुकाराम महाराज म्हणतात काय विष्णुदासा भोग आणि जरी आम्हा पिढी रोग तरी हे दिसे लाजीरवाने काय तुम्हाशी सांगणे. काय आम्हा काळे खावे बोलिले ते वाया जावे. तुका म्हणे दास आम्ही भोगू गर्भवास तरी हे दिशे लाजीरवाने काय तुम्हाची सांग. किती प्रेमाने तुकाराम महाराज देवाशी भांडतात की नाही. म्हणजे याचा अर्थ ज्ञानकांडामध्ये ईश्वराला सोडलं नाही, वेदांताने ईश्वराला सोडून दिलं नाही. म्हणून या ठिकाणी ईश्वराचा महिमा वेदांत्यांनी मानला. पण वेदांती काय म्हणतो, तो नैयायिक बघा पहिल्यांदा ईश्वर आहे की नाही याच्याविषयी बराच विचार करतो ना. ईश्वर आहे असा मानतो. आम्ही काय म्हणतो ईश्वर आहेच कारण अपौरुषेय वेदाने सांगितलं आहे. म्हणून वेदांत जसा
प्रेम लक्षणात्मक भक्ती करू शकतो, तसा नैयायिक सहसा करू शकत नाही. करू शकत नाही असं नाही, श्रुतीवर त्याचा सिद्धांत आहे, ईश्वरावरही त्याचा श्रद्धा आहे. आणि त्यामुळं करता करता वैदिक भक्तीतूनही जर पराकोटीची वैदिक भक्ती झाली तर तिचा अनुरागात्मिका भक्तीमध्ये पर्यवसान होत असतं. म्हणून असं आहे. कारण तुम्ही म्हणाल असं जर उदयनाचार्य ज्या वेळेला कुठे गेले, जगन्नाथपुरीला गेले, आणि उदयनाचार्य जगन्नाथ सगळ्या भारतभर भ्रमण केलं, आणि हे नास्तिकाचा त्यांनी काय केला, सर्वांचा पाडाव केला. आणि नंतर एक विश्रांती म्हणून आपला आराध्य दैवत जगन्नाथपुरीला ते भेटायला गेले. जगन्नाथाला त्यांचं स्तोत्र आहे, आचार्यांचं ते जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भव तुम्ही, 18 श्लोकाचं स्तोत्र आहे. इतकं सुंदर स्तोत्र आहे. ते म्हणतात, हे जगन्नाथा माझ्या नयनासमोर तो उपस्थित हो. आणि तिथं गेले तर शेजारती होऊन सर्व दरवाजे लावलेले. मग ते रागावले, देवा मी तुझी सिद्धी केली सगळ्या दुनियात हिंडून, हे नास्तिक लोकांना ईश्वर तत्व मानायला लावलं, आणि तुला भेटायला आलं तर तुझे दरवाजे सगळे बंद, मला जागा नाही का इथं. याच्यामध्ये रागावले. आपोआप काय बेड्यात तुटल्या शृंखला तसं कल्पगुल्प कोंड सगळे तुटले आणि हे आतमध्ये गेले. जगन्नाथाची पहाटेपर्यंत त्यांचा संवाद झाला त्याच्यामध्ये. तर ते बाहेर असताना रागावले कसे, त्याचं ते सांगतात काय, ऐश्वर्य मदमत्तोशी, ऐश्वर्याने मत्त झालाय का तू, ईश्वर तुला नाव आले, ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, मत्त झालाच का म्हणतात. ऐश्वर्य मदमत्तोशी माम अवज्ञाय वर्तसे, माझी अवज्ञा करतो, माझा अनादर करतो, मला दर्शन देत नाही, हे म्हणणारे नैयायिक आहे. आणि मग म्हणतात तुला कळेल काय, उपस्थितेषु बौद्धेषु, जेव्हा या बौद्ध लोकांचं सगळीकडं सुळसुळाट होईल त्यावेळेला मददिना तव स्थिती, त्यावेळेला तुझी सिद्धी कोणाच्या आधीने, माझ्या आधीने. पटापट दरवाजे उघडले आणि जगन्नाथ स्वामींनी त्यांना दर्शन दिलं, त्यांचा संवाद झाला. अशा प्रकारचं त्याच्या चरित्रात सांगतात. म्हणजे याचा अर्थ हे जे नैयायिक आहे, पण यांना काय ह्या स्थितीवर यायला वेळ लागतो. आणि वेदांती जो आहे तो तत्काल काय तत्वज्ञान झालेलं कशामुळं, तत्वमसी महावाक्याने अपरोक्ष ज्ञान झाले. आणि ज्या श्रुतीने तत्वमसी महावाक्य सांगितलं तिनंच काय सांगितलं, ईश्वराचं जे काही महिमा आहे त्या महिम्याचं त्या श्रुतीनं गायन केलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी तो ईश्वर भक्तीसुद्धा करतो. म्हणून ईश्वराचं जे स्थान आहे ते सर्व फार अलौकिक असं स्थान सगळ्यांसाठी आहे. नास्तिक जरी तो ईश्वर बिचारा इतका दयाळू म्हणून चालले, जो नास्तिक ईश्वर नाही म्हणतो त्याचे श्वासोश्वास सुद्धा तो चालवतो. याच्यापेक्षा दयाळू कोण आहे, आणि याच्यापेक्षा त्याच्या अस्तित्वाला सिद्ध करण्यासाठी दुसरं काय पाहिजे, की तुझं जड शरीर तोच काय करतो, चालवतो. तू तर चालवतो का नाही, तुला वाटतं कधी मरावं, तुला कधी वाटत नाही, तरीसुद्धा तुझं जे जीवन चाललंय ते जर स्वतंत्र असतं तर तुला काय कायमचा तू अमर व्हावा तुला वाटतं की नाही, तरी तू झाला असता की नाही. याचा अर्थ वेगळी कोणीतरी सत्ता त्याची नियामक आहे. एक सुखी, एक दुःखी, एक दारिद्र्यी, एक श्रीमंत, एक रोगी, एक निरोगी, हा जो भेद आहे ह्या भेदाचं नियामक कोण आहे, जैसे ज्याचे कर्म तैसे फळं देतो ईश्वर. ही गोष्ट आपल्याला मान्यच करावी लागते. एवढं करूनही कोणी नाही म्हटला तर तो काय आहे, दयनीय आहे. त्याच्या बुद्धीचं काय झालेलं आहे, दिवाळं निघालेलं आहे, आणि तो काय आहे, उपेक्षणीय आहे, तो आपल्या दयेला पात्र आहे, की अशा प्रकारचं समजून माणसाने त्याच्याबद्दल वादसुद्धा घालीत बसू नये. तर आता काय झालं, आपलं चिंतन एवढं याच्यासाठी चाललंय की हा जो म्हणतो की उपास्य उपासक भाव नाहीसा होईल, आणि हे ऐकल्यावर तिथं जे काही श्रीगुरूंचा आणि शिष्याचा संवाद चाललेला आहे तिथं दुसरा एक वेदाचा चांगला ज्ञाता, एक दर्शनकार, पूर्वमीमांसक हा त्या ठिकाणी उपस्थित होता. त्याला त्या उपास्य उपासक भावाचं फारच वावड आहे. अरे कर्म करावं म्हणती संसारी जन्मिजे, ते यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. ऐके नाही काय, वराता लावी ती आकाशा यागाची, काय माणसाने असं करावं की या स्वर्ग इंद्रपदाधिक भोगा घेण्यासाठी, स्वर्गातलं सुख भोगण्यासाठी जिथं सैंग चिंतामणीच्या सडकान, विनोदवन वाटिका सुरतरुंच्या, गंधर्व गातगानी रंभे ऐशिया नाचनी, उर्वशी मुख्य विलासिनी अंतौर्या. असे जे भोग आहेत ते भोग कशाने प्राप्त होतात, जीवानी केलेलं जे कर्म, श्रुती प्रतिपादित कर्म. कोणतं कर्म, सकाम कर्म, आणि त्या कर्माने हे भोग प्राप्त होतात असं तो मानणार आहे. म्हणजे जीवानी केलेलं जे कर्म आहे ते कर्मच त्याला फल देण्याला समर्थ आहे. या ठिकाणी ईश्वर हा कोणी ईश्वर तत्व म्हणून कोणी आहे, आणि ते जीवानी केलेल्या त्याच्या पाप किंवा पुण्यकर्माने
त्याचा मिळणारं सुखदुःख रूप फलाचं नियोजन करणारा ईश्वर आहे म्हणून हे मानण्याची काही आवश्यकताच नाही, असं त्याचं काही ठाम विश्वास आहे. आणि म्हणून त्याला वाटलं हे दोघांचं चिंतन चालले खरं. पद्धतीत बोलता बोलता जेव्हा हा विषय आला की उपास्य उपासक भाव नाहीसा होईल, वास्तविक हा सुद्धा द्वैतीच आहे, परंतु एवढ्या अंशात की उपास्य उपासक भाव नाहीसा झाला तर काय बिघडणार आहे. अहो उपास्य उपासक भाव जे आहे ना, मानणारे लोक हे भ्रमिष्ठ लोक आहेत. कारण का, ईश्वर बांधतात आणि सगळं आयुष्य कशामध्ये घालवतात, ईश्वर सेवेमध्ये. जो ईश्वर कोणाला कधी दिसला नाही, कोणत्या इंद्रियाला गोचर झाला नाही, जीवाची कर्म त्याला फल देण्याला समर्थ असताना बिचमे चांदभाई असा ईश्वर मानण्याची आवश्यकताच काय आहे. तर त्याला असं वाटतं की आता गुरुनी उत्तर दिल्यापेक्षा आता आपणच याला मध्ये उत्तर देऊन याचं समाधान करू. कारण काय, मनुष्याला कमी ज्ञान असलं की जास्त हुटहुटी असते, आणि जास्त ज्ञान असलं का त्या मनुष्या ठिकाणी समुद्र मापहा आपूर्यमान मचल प्रतिष्ठम समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायम प्रविशन्ति सर्वे सशांतिमाप्नोति न काम कामी. तो मनुष्य शांत बोलतो. तुकाराम महाराज असं म्हणतात ना, तर तुकोबारांचं ज्ञान परिपूर्ण आहे. मग ते लोक लय घटनपट करायला लागले. आता येणारे घटाकाश उद्यापासून, तर ते सांगतात तुम्ही करा घटापटा, नका जाऊ वाटा आमुचिया, नका शोधू मतांतरे, नुमगे खरे बुडालं. ऐकी नाही, तार्किकांचा टाका संग पांडुरंग स्मरा हो किंवा स्मरा रे असं सांगतात. तर हा याला हुटहुटी आली आणि तो म्हणला काय घेऊन बसला हा उपास्य उपासक भाव, आणि तो उपास्य उपासक भाव नाहीसा झाला तर काही हे श्रुतीच्या मनोगताच्या काय होईल, विरोधी होईल, अनुभवाच्या विरोधी होईल, युक्तीच्या विरोधी होईल. असं तू काय समजतो. अरे ईश्वर नावाचं तत्व मानण्याची आवश्यकताच नाही. म्हणून त्याच्या पूर्वमीमांसकाच्या मतात ईश्वराचा अनंगीकार म्हणजे ईश्वराला तो ईश्वर आहे याचा तो अंगीकार करत नाही, याला स्वीकृती देत नाही. आणि सिद्धांत मतात मात्र ईश्वर मानलेला आहे. सिद्धांत मत म्हणजे वेदांत मत. त्या वेदांत मतामध्ये ईश्वराचा मात्र अंगीकार केलेला आहे. आता हा जो परिच्छेद आहे याप्रमाणे आता पुढे सांगतात, वाचू. पूर्वमीमांसेत ईश्वराचा अनंगीकार व सिद्धांत मतात ईश्वराचा सकारण अंगीकार. आता ईश्वराचा अनंगीकार कोणी केला, पूर्वमीमांसेनी, आणि सिद्धांत मताने ईश्वराचा अंगीकार केला. अंगीकार केला म्हणजे श्रुती सांगते, पण श्रुती सांगते पण बरंच असं आहे की वेदांत्याला अनेक लोकांना तोंड द्यावं लागतं. नास्तिकांना तर तोंड द्यायला लागतं. काय नास्तिका द्यावया तोंड, वेदाचे गाढे बंड. पुढं काय आहे, देखोनी पाखांड आनची वाजे, अशा प्रकारची स्थिती आहे. जे पाखांडी लोक आहे, पाखांड्यांनी पाठी पुरविला दुमाला, तुकाराम महाराज म्हणतात. हे लोक नेहमी आपल्या पाठीमागं हात धुवून लागतात, बरं काही कारण नसताना. वास्तविक त्यांनी त्या पाखांडी लोकांना जे पाहिजे ते आपल्याला पाहिजे नाही, जे आपल्याला पाहिजे त्याच्याशी त्यांचा काही संबंध नाही. त्यांनी त्यांचं खुशाल डुबते राहो, आपापलं करावं आणि आपल्याला अडवू नये. पण प्रसंग असा येतो, समाज हे काचेचं भांड आहे, त्याच्यामध्ये सगळे दर्शनकार, आस्तिक नास्तिक, पाखांडी, अनुभवी सगळे त्याच्यातच येतात. त्यामुळे ते एकमेकाला काय करतात, परस्पर विरुद्ध करताना दिसतात. आणि त्यामुळे हे अशा प्रकारचे वाद किंवा अशा प्रकारचे शंका समाधानाचं हे सर्व सांगावं लागतं. वास्तविक हे सांगण्याची गरज तरी आहे का. तत्वमसी महावाक्याने दृढ अपरोक्ष साक्षात्कार होतं तर आपण काय करावं, स्वयंमहिमेने प्रतिष्ठित आहात, आपल्या महिमेमध्येच राहावं. परंतु लोक तुकाराम महाराज म्हणतात ना, काय नाही कोणाचे काय आम्ही कोणाचे लागत, काय हे बळे येती लोक दाट बळेची निष्ठंक. आम्ही कोणाचं खात नाही, कोणाला काही त्रास देत नाही, पण लोक बळच आमच्याकडे येतात आणि निष्ठंक असणारे हे लोक आम्हाला विनाकारणच त्रास देतात. त्याप्रमाणे आता जर हे लोक आलेच आपल्यासमोर तर आपल्याला करावं लागतं, त्यांचं मताचं खंडन करणं भाग पडतं. नाही तर खंडन मंडन हा आमचा स्वभाव नाही. पण माऊली सांगतात, घासा आतीला हरळू फिडिता लागे वेळू परी तो खडळू सांडावाची की. आता घास घेता जर खडात आला दाढेखाली तर काय करायचा, भाकरीसारखा जोराने त्याला जोर द्यायचा, दाटत तर पडून जातील, आहे की नाही. मग जरी थोडा वेळ लागला तर जिभेने त्याला चाळून बाहेर काढायचा. तसं हे जे लोक आहेत, जे वेदमताच्या विरोधी आहेत, ही लोक जर आपल्याला प्रतिबंध करायला आले थोडा वेळ लागेल, परंतु टाकावाची की, सांडावाची की. खडळू म्हणजे तो खडा जो आहे तो खडा टाकलाच पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ना, तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे खडे काय दळणी निवडू काय घडघडे, हा निवडावे खडे
तरी दळणी ओजगडे. जर खडे निवडून टाकले तरच पुढे दळण करण्यात मजा आहे, नाही तर कचकच लागेल दाताखाली, आहे की नाही. म्हणून हे लोक जेव्हा येतात समोर, आपल्याला जर जीवनमुक्तीचा आनंद घ्यायचा असेल, ज्याला ब्रह्मानंद भोगायचा असेल, तर त्याला ह्या शंका, ह्या अशा प्रकारच्या लोकांचे विचार, त्याचे एकदा आपण पाठपुरावा केलाच पाहिजे की नाही. आणि तर म्हणतात निवडावे खडे. हे खड्यासारखे जर निवडून बाजूला टाकले तरी दळण घडे तरी दळण ओजगडे. तर खरे दळणाची काय रीत या ठिकाणी आहे. चांगल्या प्रकारच्या रीतीचं दळण आपल्याला करता येईल. दळणाच्या अगोदर खडे टाकतोच की नाही आपण. अजून एक अभंग. तर अशा प्रकाराने हे जे लोक आहेत यांचं आपल्याला काय केलं पाहिजे, निराकरण केलं पाहिजे. म्हणून आता या ठिकाणी सिद्धांत मतात ईश्वराचा हे चाललं होतं. अंगीकार करतात म्हणजे वेदाने सांगितलं एवढं नाही, तर ते नैयायिक जसं कधी प्रसंगाने काय केलं, त्यांनी अनुमानाने काय केलं, ह्या बौद्ध मताचं खंडन केलं, चार्वाक मताचं खंडन केलं, जैन मताचं खंडन केलं, कोणी नैयायिकांनी सांख्य मताचं सुद्धा खंडन केलं, पूर्वमीमांसकाचं खंडन केलं. पण कशाने? तर्कशुद्ध पद्धतीनं. कारण काय, हे सगळे तर्काला मानणार आहे ना. जर श्रुती प्रमाण म्हणजे शब्द प्रमाण आणि अनुमान प्रमाण, ह्या दोन प्रमाणामध्ये जर विरोध आला तर ते कोणत्या प्रमाणाला मानतात? नैयायिक हे अनुमान प्रमाणाला प्रबल मानतात, किंवा जे नास्तिक दर्शनकार बौद्ध हे केवळ अनुमान प्रमाणिक आहे, म्हणून त्यांना म्हणतात अनुमानैक चक्षुषा. ज्यांचा नेत्र कोणता आहे, त्यांना अनुमान प्रमाण हाच त्यांचा डोळा आहे. जरी तुम्हाला प्रत्यक्ष हे पुस्तक आहे असं दिसलं ना, तर हे पुस्तक आहे हे अनुमानाने सिद्ध झालं तर पुस्तक म्हणणार, प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध झालं तर पुस्तक म्हणणार नाही. असे ते अनुमानिक चक्षुषा, तर त्यांचं सुद्धा खंडन करावं लागतं. तसं वेदांताला प्रसंगाने असे जे लोक दार्शनिक, मग ते आस्तिक असोत किंवा नास्तिक असोत, ते जेव्हा समोर येतात तेव्हा त्यांचं खंडन करणं भाग पडतं. आणि ते करण्यासाठी काय करावं लागतं? अनुमान प्रमाण पण मानावं लागतं, आणि त्यांना अनुमान प्रमाणाच्या द्वारा ईश्वराची सिद्धी करून द्यावी लागते किंवा त्यांचं खंडन करावं लागतं. तसाच प्रकारे या ठिकाणी या परिच्छेदामध्ये आहे की आता तो पूर्वमीमांसक जो आहे त्याने तो म्हणतो की ह्या ईश्वराचा अंगीकार केला नाही तर उपास्य नाहीस होईल, याची हे शिष्या तुला काही चिंता करण्याचं कारणच नाही. वास्तविक याला तरी सिद्धांत माहीत मान्य आहे का जीव ब्रह्माचं ऐक्य? नाही, ते त्यालाही मान्य नाही. पण याला मध्ये तो कशासाठी आला की या ठिकाणी ईश्वर मानू नाही, तो ईश्वर मानत नाही ना, तर ईश्वर मानण्याची आवश्यकता नाही. अनिश्वरवादी तो असल्यामुळं तो या ठिकाणी त्याला बल देण्याचा प्रयत्न करतो. कोणाला? ह्या शिष्याला. आणि त्याला मध्येच बोलतो. वास्तविक आहे ना पृष्ठा कश्चित ब्रूयात. जर आपल्याला कोणी विचारलं नाही तर काय कोणी बोलू नाही. आता विचारले कोणाला? गुरूंना. आणि बोलतो कोण? हा. म्हणजे अशा प्रकार एक तुकाराम महाराजांचा अभंग आहे की दोघजण बोलत असताना किंवा एक कालिदास होते, द्वौ मध्ये न भवामी राजन. हा द्वौ मध्ये द्वाम मध्ये का द्वाभ्याम मध्ये नाही, आता काय कसं रूप आहे काय माहीत नाही. आता द्वाभ्याम आहे मला वाटतं, द्वाभ्याम मध्ये तृतीयम न भवामी राजन, बरोबर आहे का? द्वौ मध्ये द्वाभ्याम, तर द्वाभ्याम तृतीयम न भवामी राजन. दोन माणसं बोलत असताना तिसऱ्या माणसाने बोलू नये, तर तो मनुष्य काय शिस्तशीर मनुष्य असं समजलं जातं. तर यांनी शिस्तीचा काय केला? भंग केला. आणि शिस्तभंग करून काय म्हणतो, अरे गुरूंना काय विचारायची गरज आहे, ह्या शास्त्राचं ज्ञान मी काय थोडं संपादन केलं काय, हे तुला मी समजावून सांगतो असं म्हणून हा पूर्वमीमांसकमध्ये बोलायला लागला. बघा, आणि तो म्हणतो की मी तुला जे पटवून देतो, कोण? वेदांती त्याचं उत्तर देणार आहेत. ते कसं? सकारण म्हणजे कारणासहित, म्हणजे उपपत्तीपूर्वक, दृष्टांतपूर्वक, यौक्तिक चिंतनपूर्वक त्याला ईश्वराचा अंगीकार करण्यासाठी भाग पाडणार आहेत, असा ह्या परिच्छेदाचा विषय आहे. बघा, असे शिष्य बोलत असता कोणी पूर्वमीमांसक त्या शिष्याचंच आपले मत सांगतो. असं शिष्य बोलत असताना तिथं बसलेला कोणी एक पूर्वमीमांसक आहे, तो येतो आणि शिष्याला आपलं स्वतःचं मत त्याला कथन करतो.
बघा, पूर्वमीमांसक म्हणतो, अहो कर्मफलदाता परमात्मा ईश्वर म्हणून तुम्ही जो स्वीकारता त्याची आवश्यकता नाही. कारण जो जे कर्म करतो त्याचे फल त्यास ते कर्मच देते. मध्ये एक ईश्वर मानून करावयाचे काय? तो म्हणता की तुम्ही काय म्हणतात, कर्मफलदाता कोण आहे? आपण जे जे कर्म करू त्या कर्माचं फल देणारा कोण आहे? ईश्वर आहे असं तुम्ही मानता. परंतु ते मानण्याची आवश्यकता नाही. जीवानी केलेल्या कर्माचं फल देणारा ईश्वर आहे असं तुम्ही जे मानता ते मानण्याची मुळी गरजच नाही. कारण जो जे कर्म करतो त्याचे फल त्यास ते कर्मच देते. कोणताही मनुष्य जे कर्म करील त्या कर्माचं फल कोण देतं? ते कर्मच त्या कर्मकर्त्याला, जीवाला त्याचं फल देतं. ईश्वर मानण्याची गरज नाही. मध्ये एक ईश्वर मानून करावयाचे काय? मध्ये एक जीव कर्मकर्ता आहे आणि त्याचं फल त्याला जेव्हा प्राप्त होतं तेव्हा मध्ये तो त्या कर्मकर्त्याला त्या कर्माचं फल देणारा ईश्वर मध्ये मानण्याची आवश्यकताच काय आहे? अशा प्रकारे तो पूर्वमीमांसक म्हणतो. परंतु हा जो शिष्य आहे तर त्याचा अंतःकरण गुरूंच्या सहवासात विचाराने संपन्न झालेला आहे. म्हणजे त्याच्यावर ह्या ईश्वरवादाचे संस्कार झालेले आहे. ईश्वर सिद्धीचं चिंतन त्याचं अगोदरच झालेलं आहे. तेव्हा तो गुरूंच्या तोंडाकडे पाहत नाही आणि गुरुही उत्तर द्यायला सरसावत नाही. तर त्यावेळेला तो शिष्यच काय करतो? त्या मध्यस्थाचं किंवा त्या पूर्वमीमांसकाचं खंडन कशा रीतीने करतो ते आता सांगतात. शिष्य म्हणतो, तुमच्या पूर्वमीमांसकाच्या मतात ईश्वराचा स्वीकार करीत नाहीत, परंतु ते बरोबर नाही. हा, तो म्हणतो मला माहीत आहे पूर्वमीमांसक जे आहे ते ईश्वराचा स्वीकार करीत नाही, परंतु नाही करत तसं, परंतु हे म्हणणं तुमचं बरोबर पण नाही. म्हणजे हे तर काय, तुम्ही जरी मला किती सांगितलं मध्ये ईश्वर मानण्याची काय आवश्यकता, हा तुमचं मत मला माहीत आहे, परंतु एक दुसरी गोष्ट आहे का तुमचं मत मुळात बरोबरच नाही, चुकीचं मत आहे तुमचं. कारण कर्म स्वतः जड असल्यामुळे त्यास आपले फल देण्याचे सामर्थ्य नाही. आता तो म्हणतो, का म्हणतो मी? अहो, हे जे कर्म आहे, कर्म जड आहे की नाही? कर्मसुद्धा जे घडतं ते कर्त्या वाचून घडतं का? स्वतंत्रता आहे का त्याला कोणत्या प्रकारची? अर्थात ते कर्म काय आहे? जड आहे. आणि जड पदार्थ जो आहे त्या जड पदार्थापासून काही कार्य होतं का? जड पदार्थ कोणाला कारण होतो का? जड पदार्थापासून काही कार्य होतं का? नाही. मग जड पदार्थ कोणतंही कार्य उत्पन्न करू शकत नाही. मग अर्थात कर्म स्वतः जड असल्यामुळे त्यास आपले फल देण्याचे सामर्थ्य नाही. जड कर्म आपलंच फल आपण प्राप्त करील का? म्हणजे त्या जड असणाऱ्या कर्माला आपण केलेल्या कर्माचं स्वतःच फल प्राप्त करून घेण्याला ते कर्म समर्थ नाही. ईश्वराचा अंगीकार न करता त्या कर्मातच फल देण्याचे सामर्थ्य आहे असे मानले तर विहित व निषिद्ध कर्माचे फल कर्मकर्त्यास ताबडतोब का मिळू नये? आता तुम्ही म्हणता कर्मच जीवाला काय देतं? सुखदुःख रूपी फल कर्मच देतं. असं जर म्हटलं तर आपण आता कर्म केलं, एखादं पुण्यकर्म केलं किंवा एखादं पाप कर्म केलं तर कर्मच फल देतं की नाही? मग आता कोणताही कर्म करणारा करता जो आहे त्याला कधी वाटतं का आपल्याला उशिरा फल मिळावं? फलाच्या इच्छेनेच कर्म करण्याला प्रवृत्त होतो ना. मग त्यांनी कर्म केल्याबरोबर त्याचं फल मिळावं असं त्याला वाटावं की नाही? वाटावं. बरं, पाप कर्म केलं तर पापाचंही फल त्याला कर्मच फल देतं ना. तत्काल उत्तर क्षणी पापाचंही फल त्याला मिळालं पाहिजे, पण तसं मिळतंय का? नाही. जर जीवच करता आहे कर्माचा असं जर म्हटलं किंवा कर्मच स्वतंत्ररित्या, जीवच कर्माचा करता हे नाही घ्यायचं, कर्मच स्वतंत्ररित्या जर आपल्याला त्या कर्माचं फल प्राप्त होतं, करून देतं असं म्हणावं तर जड असणारं कर्म आत्ता केलं, कोणतं पुण्यरूप कर्म केलं म्हणजे विहित कर्म केलं शास्त्राने सांगितल्याप्रमाणे किंवा निषिद्ध कर्म केलं तर त्या कर्माच्या कर्त्याला अव्यवहित उत्तरक्षणी म्हणजे कोणताही काळ न लागता त्याला ते पुण्याचं फळ सुख किंवा पापाचं फल दुःख हे मिळायलाच पाहिजे. आणि मिळतंय का? नाही. आपण काय म्हणतात, संसारी जन्मी जे यज्ञाधिक कर्म कीजे, कुठं इथे कीजे, आहे की नाही, मृत्यूलोकी कीजे, आणि मग स्वर्ग सुख भोजे, मग म्हणजे मरणानंतर स्वर्ग सुख भोगीचे, असं आहे की नाही? मग ते बरं हे पूर्वमीमांसक मानतो की नाही? मग जर तुम्ही म्हणणे ईश्वराचा अंगीकार केला नाही तर इथं केलेलं कर्म स्वतंत्र फल देतं तर त्या पाप किंवा पुण्यरूप कर्माचं सुख किंवा दुःखरूपी फल त्याला कर्म झाल्यानंतर लगेच इथं आणि आत्ताच मिळायला पाहिजे आणि मिळत तर नाही. ईश्वराचा अंगीकार न करता त्या कर्मातच फल देण्याचे सामर्थ्य आहे असे मानले तर विहित व निषिद्ध कर्माचे फल कर्मकर्त्यास ताबडतोब का मिळू नये? ते तर मिळत
नाही. यावरून कर्म नष्ट होऊन गेले तरी कर्माच्या फलभोगकाली त्या कर्माच्या संस्कारानुरूप फलदाता असा कोणीतरी एक चेतन मानला पाहिजे, आणि जो कोणी चेतन मानावा तोच ईश्वर. आता कर्माचं फल कर्मकर्त्याला ताबडतोब मिळत नाही. म्हणजे आता कर्म आता केलं म्हणजे कर्म नष्ट झालं का नाही? कर्म नष्ट म्हणजे हे सांगतात ते की वेदांताचं असं मत आहे की कर्माचं फल तर तत्काल त्याला मिळत नाही. बरं, कर्म केलं की नाहीसं होतं. आता केलेलं कर्म नाहीसं झालं. नाहीसं कर्म केलं तरी कर्म नष्ट झालं, परंतु त्याच्या कर्माचे काय राहतात? संस्कार राहतात. कर्माचे काय राहतात? संस्कार राहतात. म्हणजे त्या कर्मकर्त्याच्या ठिकाणी संस्कार रूपाने त्या वासना त्याच्या ठिकाणी राहतात, आणि मग त्या कर्माचे राहिलेल्या संस्कारानुरूप त्याला योग्य वेळी ईश्वरच काय करतो? त्या जसे ते कर्म केलं त्या कर्माचे जे संस्कार झाले आणि त्या संस्कारानुरूप फल देणारा कोणीतरी चेतन मानावं लागेल. कर्म तर नष्ट झालं, फल तर त्याला मिळालं, पण फल मिळालं केवळ ईश्वराला वाटेल तसं फल देतो, ईश्वरच सगळं देतो म्हटलं तर त्या ठिकाणी मग जीवाचा काहीच उपयोग राहिला नाही, आहे की नाही? तसं नाही. जीवाच्या कर्म सापेक्ष फलदाता आहे ईश्वर. हा कर्म फलदाता आहे. कसा? जीवाच्या कर्मा सापेक्ष फलदाता आहे. मग कर्म सापेक्ष म्हणजे जर त्यांनी पुण्य कर्म केलं असेल तर सुखदाता आहे, आणि पाप कर्म केला असेल तर दुःखदाता. पण मग जर ईश्वराला वाटेल त्याला वाटेल ते फल देण्याचं सामर्थ्य आहे, म्हणून ईश्वर असं करीत नाही की एखाद्या पाप्याला काय करतो? पुण्यवंत पाताळलोकी नेला आणि काय दरिद्री भाग्यवान केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, असं जर कीर्तिवानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार, आहे की नाही? आपण म्हणतो जर त्यांनी एखाद्या अशा प्रकारचे केले ईश्वराने तर काय म्हणायला लागतील सगळे? धुंद झाला तुझा दरबार, आहे की नाही? असं म्हणणार की नाही? म्हणजे याचा अर्थ ईश्वर सुद्धा वेदाच्या कायद्यात कोणताही बदल करत नाही. वास्तविक ईश्वराच्याच निश्वासातून वेद झाले, परंतु ईश्वरानेच कायदा केला. जसा राजा कायदा करतो आणि राजाच त्या कायद्याचं काय करतो? पालन करतो. तसं जर ईश्वराने एखाद्या माणसाने पुण्यकर्म न करता त्याला जर पुण्याचं फल सुख दिलं किंवा पाप कर्म करूनही जर त्याला पापाचं फल दुःख दिलं नाही तर ईश्वराच्या ठिकाणी कोणता दोष? आपल्या ह्याच्या ठिकाणी कोणता दोष येईल? अकृताभ्यागम. अकृताभ्यागम म्हणजे काय? एखादं पुण्यकर्म केलं नाही आणि पुण्याचं फल त्याला प्राप्त झालं म्हणजे अकृत. जे केलं नाही त्याचा अभ्यागम म्हणजे त्याचा प्राप्त झालं, आणि खूप पाप केलं आणि पापाचं फल दुःख प्राप्त झालं नाही तर शास्त्रामध्ये त्याला म्हणतात काय? कृतप्रणाश. केलेल्या कर्माचा काय झाला? नाश झाला, असा दोष येईल की नाही? तेव्हा अकृत अभ्यागम आणि कृतप्रणाश या दोषांना टाळण्यासाठी या ठिकाणी आम्ही असं म्हणतो की परमात्मा त्याला कर्माचं फल देतो, पण ते फल कसं देतो? प्राणी कर्म सापेक्ष फल देतो. म्हणजे प्राण्यांचं कर्म म्हणून तुम्ही म्हणा प्राण्यांच्या कर्माच्या फल सापेक्ष देतो, पण प्राण्यांचं कर्म तर आता झालं, ईश्वर कुठं लगेच देतो? कर्म नष्ट होऊन गेलं तरी सुद्धा त्याचे संस्कार राहतात, आणि जसे त्या कर्माचे संस्कार असतील त्याप्रमाणे हा परमात्मा किंवा हा ईश्वर काय करतो? त्या जीवाला कर्माच्या फलाचं आपलं कर्म सुखदुःख रूपी कर्माचं फल त्या ठिकाणी योजना करतो. मग ईश्वर त्या ठिकाणी कर्मफलदाता आहे की नाही? पण एकटा ईश्वर स्वतंत्र आहे का प्राणी कर्म सापेक्ष फलदाता आहे? प्राणी कर्म सापेक्ष आहे. बरं, प्राणी कर्म सापेक्ष म्हणजे प्राणी स्वतंत्र आहेत का? नाही. ईश्वर स्वतंत्र आहे का? नाही. ईश्वर प्राणी कर्म सापेक्ष फलदाता आहे ह्या बाबतीमध्ये, आहे की नाही? आता बाकीचा विचार इथं करायचा नाही, एवढाच विचार आता लक्षात राहू दे, कारण हा विषय इथे. कारण पुन्हा असा प्रश्न येतो की एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश आहे, अशा प्रकारचे विचार आहेत. पण तो काय आता आपल्याला विषय शंका नाही आणि त्याचा इथं प्रस्तुत विषय पण नाही. कोणाला जर वाटलीच शंका आणि खूपच त्या शंकेमुळे मळमळ झाली तर पुन्हा आपण चिंतन करू, तशी पण आपल्याला नाही. त्यामुळे काही गरज नाही. ईश्वराचा अंगीकार न करता त्या कर्मातच फल देण्याचे सामर्थ्य आहे असे मानले तर विहित व निषिद्ध कर्माचे फल कर्मकर्त्यास ताबडतोब का मिळू नये? ते तर मिळत नाही. यावरून कर्म नष्ट होऊन गेले तरी कर्माच्या फलभोगकाली त्या कर्माच्या संस्कारानुरूप, आता कर्म करून नष्ट झालं तरी त्या कर्माचा जेव्हा फलभोग होतो त्यावेळेला त्या कर्माचे संस्कार त्या कर्मकर्त्याच्या ठिकाणी असतात, आणि त्या संस्कारानुरूप फलदाता असा कोणीतरी पाहिजे. आणि तो फलदाता म्हणजे प्रेतरूप चालेल का? चेतन जागेल?
चेतन लागेल. त्याला स्वतःचं ज्ञान आहे, इतराच्या प्राणिकर्मांचंही ज्ञान आहे. ईश्वर जो आहे तो ईश्वराची उपाधी कोणती आहे? माया, आहे की नाही? माया उपाधी. जीवाची कोणती आहे? अविद्या. त्या अविद्या उपाधीपेक्षा अविद्या उपाधी आहे मलिन सत्वात्मक, आणि ईश्वराची काय आहे? शुद्ध सत्वात्मक माया अशी उपाधी असल्यामुळं त्या ईश्वराला सत्वात संजायते ज्ञान. सत्वगुणापासून काय होतं? ज्ञान. त्यामुळं सगळ्या विश्वातल्या त्रैलोक्यातल्या सगळ्या प्राणीमात्रांच्या कर्माचं त्याला कोणत्या कर्म फल द्यावं हे सगळं ज्ञान कोणाला आहे? ईश्वराला आहे. ईश्वर हा सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. मायेच्या द्वारा त्याला सर्व पदार्थांचं एक समवायाच्छेद करून भूत भविष्य आणि वर्तमान या तिन्ही कालातलं एक समवायाच्छेद करून म्हणजे एकाच कालामध्ये परमात्म्याला इतकं ज्ञान आहे. स्वामी महाराज म्हणायचे की मुंगी की पाव में घुंगरू बजे वो भी अल्लाह सुनता है. एवढं परमात्म्याला काही त्याचं ज्ञान आहे. मग अर्थात ह्या जीवांना जे कर्माचं फल मिळतं ते कर्मफलदाता कोणीतरी चेतन मानला पाहिजे की नाही? आणि तो चेतन कोण आहे? ईश्वर. हा तो चेतन कोण आहे? ईश्वर आहे. चोरीचे कर्म शिक्षा भोगवण्यास कारण असले तरी भोगवणाऱ्या कोणातरी चेतन न्यायाधीशाची जरुरी असते. आता त्याला उदाहरण देतात, साधं व्यवहारातलं उदाहरण घ्या. म्हणतात एखाद्याने चोरी केली तर त्या चोराला वाटतं की मला याचा दंडाची शिक्षा व्हावी, मला तुरुंगामध्ये घालावं, असं त्याला वाटतंय का? परंतु चोरी केली तरी त्याला कोणतरी शिक्षा देतच का नाही व्यवहारामध्ये? आणि तो शिक्षा जे देतो तर ते कोण करतं? जे त्या न्यायदेवता जी कोर्टामध्ये बसलेली असते, बनवलेली असते किंवा तिची प्रतिमा असते तीच देते की नाही? आहे की नाही? तिथे गेलं की त्या फोटोकडे तोंड करून उभा राहिला की बरोबर त्याला लगेच त्याला कोणती शिक्षा द्यायची ती न्यायदेवता देते, आहे की नाही? न्यायदेवतेची प्रतिमा का तिचा प्रतिनिधी तिथं असतो न्यायाधीश. हा तो जड असतो का चेतन असतो? झोपलेला असतो का जागा असतो? का तो नसला तर शिक्षा होणारच नाही, नसला तर होणारच नाही, कारण चेतनाची त्या ठिकाणी काय आहे? गरज आहे की नाही? चोरीचे कर्म शिक्षा भोगवण्यास कारण असले तरी फल भोगवणाऱ्या कोणातरी चेतन न्यायाधीशाची जरुरी असते. त्याप्रमाणे कर्मफल भोगविणारा ईश्वर मानणे अवश्य आहे. म्हणजे यात जीव जेवढे कर्म करतात आणि त्या कर्माच्या फलाचा त्यांना भोगही होतो तेव्हा तो कर्मफलाचा भोग देणारा ईश्वर आपल्याला मानलाच पाहिजे. कारण त्यांनी काय सांगितलं का? तुम्हाला नुसता ईश्वर हे श्रुतीने सांगितलं असं नाही वेदांती सांगत. सकारण ईश्वराची अंगीकार करायला लावतो त्यांना, कारणासहित कारण मीमांसा देऊन त्यांना सांगतो की याच्यावरून तुम्हाला ईश्वर हा मानणं भागच आहे. त्याप्रमाणे कर्मफल भोगवणारा ईश्वर मान्य अवश्य आहे. या संबंधाने तुमचे मत बरोबर नाही. तो म्हणतो तुम्ही जरी मला लागेल उपासक भावाची तुम्हाला खंती नाही, पण मला ती राहणार, कारण मी काय करतो? सर्व सिद्धांताप्रमाणे ईश्वर मानतो आणि केवळ श्रुतीचा प्रमाण नाही, कारणाचा विचार देखील मी अनेक हेतूंनी केलेला आहे. उपासना ही काय आहे? आवश्यक आहे. की इतकं तुकाराम महाराजांनी लिहिले पावावया. खूप गुलाबराव महाराजांनी त्याचा भरपूर विचार केला. यज्ञभूतांच्या पाळना भेद कार्य कारण पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान. स्वामी महाराज फार गोड चिंतन सांगायचे याचे की ते बघा दत्ता महाराज, यज्ञभूतांच्या पाळना भेद कार्य कारण आणि पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान. अन्वय काय करणार? ब्रह्मस्थानी प्रस्थान पावावया किंवा ब्रह्मस्थानी पावावया. जर तुम्हाला ब्रह्मस्वरूपाला प्राप्त व्हायचं असेल तर उपासना प्रस्थान. तर उपासना इथं आपण माऊलीचं प्रस्थान झालं आणि माऊली पांडुरंगाकडे निघाली. तसं ब्रह्मस्वरूपाला जायचं असेल तर उपासना काय आहे? त्या ठिकाणी प्रस्थान आहे. आणि स्वामी महाराज सांगायचे ते अण्णांचं त्यांचं चालायचं, ते म्हणजे नाही दुसरा अर्थ करा, पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान. ते दोघांचं गोड संवाद चालायचा. मग तो ते म्हणायचे वा वा हे खरं आहे म्हणायचे ते अण्णा. हे खरं आहे म्हणायचे, कारण उपासना मुख्य आहे. कारण भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ चौ पुरुषार्थ श्री भक्ती जैसी. जर तुम्हाला खरी प्रेम लक्षणात्मक भक्ती पाहिजे असेल तर काय आहे? ब्रह्मस्थान
अवसानी प्रस्थान. तर तुम्ही काय करा, ब्रह्मज्ञानापासून सुरुवात होते. म्हणजे खरी भक्ती कोणाची होते? तैसे क्रियेचे नामकिरणच आहे, परी अद्वैती भक्तीचे आहे की नाही. तर स्वामी महाराज म्हणायचे की ते म्हणतात ना, अखंड दोन हातो मी लड्डू, तर ते म्हणायचे काही बिघडत नाही. बरोबर आहे, अगोदर ब्रह्मज्ञान तर करून घे, मग पुढचं बघू. मग त्या पुढच्या शंका त्यावेळेला सुटतील. म्हणजे ब्रह्मज्ञान करून घेणं हे आवश्यक. ब्रह्मज्ञानासाठी उपासना पाहिजे, पण उपासनेसाठी ब्रह्मज्ञानी पुरुष हाच खरा काय आहे, हाच खरा भक्त आहे. तेथ काय ज्ञानी येते स्वसमिती, शैव म्हणती शक्ती, आम्ही ते परमभक्ती आपुली म्हणू. आज सकाळी गेले ना, काय ब्रह्मणो ही प्रतिष्ठा ममृतश्चा वेयस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्य एकांतिकस्य च मांचयो अव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान समतीत्यैतान ब्रह्मभूयाय कल्पते. त्याच्यामध्ये अव्यभिचारी भक्ती कशाला म्हणतात आहे का कोणाची ओळीपाठ? तर त्याच्यामध्ये मी माझा आत्मा ब्रह्मरूप आहे असा ज्याचा बुद्धीचा दृढ निश्चय झालेला आहे त्यालाच माऊली म्हणतात अव्यभिचारी भक्ती, असं आम्ही म्हणतो सकाळी. आणि इतर जे येतं, इतर जो येतो व्यभिचार म्हणते, सगळं काय आहे अनैकांतिक व्यभिचारी भक्ती. हा व्यभिचार रहिते चित्ते भक्ती योगे माते तो सेवितो गुणाते जाकळू शके असले. त्याच्या आधी ती दुसरी ओळी. तर यामध्ये हे सांगतात की कर्मफल भोगवणारा ईश्वर मान्य अवश्य आहे, या संबंधाने तुमचे मत बरोबर नाही. आता ते म्हणजे आम्हाला ईश्वराची चाड आहे की नाही, आणि त्या पूर्वमीमांसकाला ईश्वराची चाड नाही. त्यांनी काय करायचं, स्वामी महाराज म्हणजे त्यांनी फक्त कर्म करावं आहे की नाही, कर्म करीत मरावं, आणि वासनात सगळ्या राहतीलच कर्मकर्त्याच्या ठिकाणी संस्कार काय कुरते कर्म भोगाय आणि कर्म करतोंच भुंजते, अशा प्रकारची त्याची अवस्था आहे. त्याचं आडनावच त्याच्यासाठी जे कर्मकांड करणाऱ्यांचं आडनाव असतं कर्मर कर, कर मर आणि पुन्हा कर, म्हणून त्याच्यासाठी सांगतात. त्याप्रमाणे कर्मफल भोगवणारा ईश्वर मानणे अवश्य आहे, या संबंधाने तुमचे मत बरोबर नाही. तो शिष्य सांगतो की गुरुजी तुमचं मत बरोबर नाही. व जरी पूर्वमीमांसकाचे मत बरोबर नसले तरी कर्मोपासना प्रतिपादक वेदवचनावरून जीव ब्रह्माचे एकत्व सिद्ध होत नाही, भेदच सिद्ध होतो. ते म्हणतात पूर्वमीमांसकाचं बरं आहे, तुझं तर कामच नाही, आमच्या चर्चेत भाग घ्यायचं सुद्धा काम नाही, म्हणून पूर्वमीमांसा. पण मला तरी सुद्धा गुरूंच्या मुखाकडं अवलोकन करून काय म्हणतात, हे जरी झालं जाऊ द्या गुरुजी, याचं काही नाही, ईश्वर तर मानावाच लागतो, परंतु जीव आणि ईश्वरामध्ये भेद आहे, जी माझी शंका आहे ती जशीच्या तशीच आहे असं तो म्हणतो. म्हणजे अजून मला जीव ब्रह्मामध्ये जो भेद वाटतो तो ह्या तीन कारणाने वाटतो. उपास्य उपासक भाव नाहीसा होऊ नये, कर्माचा अधिकारी नाहीसा होऊ नये, श्रुतिवाक्याची द्वा सुपर्णा याची संगती लागावी, आणि माझा जो अनुभव आहे त्या अनुभवाची देखील संगती लागावी. हा अशा रीतीनं मी केलेला जो आक्षेप आहे किंवा माझी जी असणारी शंका आहे, माझा जो प्रश्न आहे तो कसा आहे, अजून जसाच्या तसाच आहे. शाधी आहे की नाही, का माम त्वाम प्रपन्नम, मी तुम्हाला काय झालो, शरणागत झालो, मला शाधी म्हणजे मला उपदेश करा. जरी पूर्वमीमांसकाचे मत बरोबर नसले तरी कर्मोपासना प्रतिपादक वेदवचनावरून जीव ब्रह्माचे एकत्व सिद्ध होत नाही, भेदच सिद्ध होतो. एकत्व सिद्ध झालं का नाही, भेद जसाच्या तसाच सिद्ध होतो. याचे समाधान कृपा करून सांगा. जीव ब्रह्माची एकता कशी, त्या संबंधाने मला आलेल्या शंका मी आपल्यापुढं निवेदन केल्या, आता त्या शंकाचा परिहार आपण करावा असं म्हणतो. मग जीव ब्रह्मैक्य सिद्धी. आता याच्यामध्ये श्रीगुरु बोलण्याच्या अगोदर काही ग्रंथकर्ते सांगतात आपल्याला, जीव ब्रह्मैक्य सिद्धी ही वर दिलेली शिष्याची शंका सर्वांना असते. आपल्याला वाटतं का शिष्याने शंका केली का, आपली सगळ्यांची हीच परिस्थिती आहे. जीव ब्रह्माचा ऐक्याचा निश्चय होतो का, आपल्याला अभेदाचा निश्चय होतो का, आणि का होत नाही. आपल्या पुढे तुकाराम महाराज सारखं सांगतात की या ठिकाणी ईश्वर भक्तीचा सगळ्या गाथा आपण पाहिला तर ईश्वर भक्तीचाच महिमा आहे, आणि ज्ञानोबरायांची गाथा पाहिल्यावर तर वाटतं का हे ज्ञान तर कुठंच गायबच झालेलं आहे. खरं काय आहे, सगळं भक्ती. त्या विरहिण्या पाहिल्या, ते गवळणी पाहिल्या तर असं वाटतं किंवा बालक्रीडेचे अभंग पाहिले तर सर्वच्या सर्व काय परमात्म्याबरोबर केलेली क्रीडा आहे. तिथं आत्मरतीनं आत्मक्रीडन आत्मतृप्त नाही,
परमात्मा रती, भगवान आपलं इष्ट देवता, त्याच्याबरोबर रममाण होणं, त्याच्याबरोबर क्रीडा करणं, त्याच्याशी संवाद करणं, असं ह्या भक्ती सिद्धांतातलं सगळं त्याच्यामध्ये दिसून येतं की नाही? बरोबर आहे ना? मग म्हणजे ही शंका आपल्याला आहे की नाही? आणि जीवाचा आणि ब्रह्माचा अभेद सिद्ध केल्यावर ह्या गोष्टी राहतील का? त्याला लगेच तुम्ही भांडायला लागतात की काय भांडायला लागतात? तुझं माझं नाही भेद, तुझा माझ्यात कुठे भेद आहे? मी आपला आत्तापर्यंत उगीच भक्ती भक्ती म्हणत होतो, केला सहज विनोद. तो सर्वात्मकपणे माझे हिरोणी नेतो कोण? मी तूच सर्वात्मक आहे काय? मी नाही काय? आई मी पण सर्वात्मक आहे. बघा ना, तो अभंग तुकाराम महाराजांचा फार आहे. तू जर सर्व व्यापक आहे, मी काय परिचिन नाही का? तू अमर आहे, अमर तू खरा, कैसा नव्हे मी दातारा. तू अमर आहे, मी काय अमर नाही का? तो देव म्हणतात नाही पण मीच अमर आहे. अरे पण तू अमर का मी अमर? न्यायाधीशाकडे जावं लागेल ना. न्यायाधीश कोण आहेत? संत आहे. चला जाऊ संतापुढे, वाद करीन निवाडे. मग तिथं ठरेल काय आहे ते, आहे की नाही? म्हणून आपल्याला शंका येते की जीव आणि ब्रह्म यांच्यामध्ये काही भेदच आहे असं आपल्याला, म्हणजे अनेक संस्कार शास्त्राचं चिंतन केलं तरी हे संस्कार जात नाही. उलट कधी कधी काय होतात, जर शास्त्राचं समन्वयपूर्वक चिंतन झालं नाही तर या शंका काय होतात, आणखीन बळकट होतात किंवा झोप आणण्याला भाग पाडतात. जर सांगतात शंका, वर दिलेली शिक्षाची शंका सर्वांना असते. शंका सप्रमाण आणि संयुक्तिक आहे असे प्रथम दर्शनी दिसते हे खरे. याच्यात कोणी झोपलं नाही, पण आणखी सतर्क असावं म्हणून मी म्हणतो. ते दररोज तसं आहे, जवळजवळ इथं कोणी झोपत नाही. हा एखाद्याला थोडी तार येते, पण तो सुद्धा डोळे तारवटून पाहत असतो, म्हणजे एकदम झोपत नाही. म्हणजे त्यात तो असं काही म्हणता येत नाही. झोपलं म्हणजे कधी मान खाली लावली, डोळे पूर्णपणे झाकले, कारण झोपण्याची खूण आहे. काही काही लोक म्हणतात नाही आम्ही ऐकत होतो. बुद्धिमान असतात आणि त्यांना ते ऐकत असताना जरी ऐकलं नाही तर अगोदरच तयारी झालेली असते. विचारलं तर प्रश्नाचं उत्तर देतात, काय बोलता येत नाही, ऐके नाही, पण ते झोपलेलेच असतात. तरी सुद्धा ते काय झोपलेलेच असतात. म्हणून अखंडानंद स्वामी लिहिले की बाबा मनुष्य झोपला, याची खरी परिस्थिती ती आहे की झोपलेल्या माणसाची मान सरळ राहूच शकत नाही. झोपलेल्या माणसाची मान खाली लवतेच आपोआप. म्हणून ते म्हणतात की खाली मान लवलेली असतील आणि डोळ्याच्या पापण्या जवळ आलेल्या असतील तर तो मनुष्य झोपलेला आहे. आता तो घोरत असला वगैरे मग तर आपल्याला सगळ्यांना त्याला काही विचार करावा लागत नाही, पण जो मनुष्य फसवतो त्याचा विचार सांगितला त्यांनी. ही वर दिलेली शंका सर्वांना असते. शंका सप्रमाण आणि संयुक्तिक आहे असे प्रथम दर्शनी दिसते हे खरे. शंका सप्रमाण आहे की नाही? वेद प्रमाणाला धरलेले, अनुभवाला धरलेले, युक्तीला धरून शंका केलेली आहे. आणि पुन्हा सप्रमाण आहे आणि संयुक्तिक आहे हे प्रथम दर्शनी. प्रथम दर्शनी म्हणजे हे ऐकल्याबरोबर वरवर पाहिलं तर आपल्याला वाटतं हे खरंच आहे शिष्याची शंका, असं आपल्याला वाटतं. कारण ब्रह्म आणि ईश्वर हे दोन शब्द एकार्थवाचे आहेत असे पुष्कळ लोक समजतात. ब्रह्म म्हणजे काय आहे? ईश्वरच आहे. तो का सगळे ब्रह्मन ईश्वर याच्यात भेदच नाही. नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरा आले, ऐके नाही, भक्त पुंडलिके देखिले उभे केले विटेवर. म्हणजे ब्रह्म आहे तेच ईश्वर भावाला आले की नाही? आणि ब्रह्म आणि ईश्वर दोन्ही काय आहे? एकच आहे. असं माऊली स्वतः म्हणतात की अमृतानुभवातली कोणती ओवी की जर श्रीगुरूंची कृपा झाली तर तो जीव जो आहे तो जीव ब्रह्म उपरला आहे, ब्रह्माच्याही वर जयाचे कृपा साव आहे, जीव ब्रह्म उपरला आहे. ब्रह्म तृणातळे जाये उदासे जेणे. लक्षात आली ओवी तर घ्या, सगळ्यांच्या लक्षात आली तर पहा. बरं नंतर सांगतो, नंतर आठवण करा त्याच्यामध्ये. आता सध्या चाललेला विषय पहा. कारण ब्रह्म आणि ईश्वर हे दोन शब्द एकार्थवाचे आहेत असे पुष्कळ लोक. एकार्थवाचे आहेत म्हणजे संतांचे प्रमाण देतात. आनंद अद्वय नित्य निरामय हे ब्रह्माचं वर्णन आहे की नाही? जे निजध्येय योगी यांचे ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप. पुराणाशी वाढ श्रुती नेनती पार ते झाले साकार पुंडलिका. तुका म्हणे ज्याते सनकाधिक ध्यात आणि ते आमचे कुलदैवत पांडुरंग. अशी श्रुती आहे. याच्यामध्ये ईश्वर आणि ब्रह्मामध्ये भेद केलाय का? कोणत्याही प्रकारचा भेद केला नाही. त्यामुळे सगळ्या लोकांनी समजतात म्हणजे ते काय वावगं आहे का? नाही, ऐके नाही. म्हणून याच्यासाठी जोपर्यंत आपण विचारसागर, वृत्ती प्रभाकर, पंचदशी, आत्मबोध, तत्वबोध किंवा वेदांताचं कोणतंही वेदांत परिभाषा, विचार चंद्रोदय ह्या अशा ग्रंथाचं जोपर्यंत चिंतन करत नाही तोपर्यंत आपलं सगळं आयुष्याचे आयुष्य हे सगुण साकार का निर्गुण निराकार, ज्ञानाने मोक्ष का उपासनेने मोक्ष, सगळं आयुष्याचे आयुष्य गेलं तरी आपली कायम त्या ठिकाणी डामाडौल स्थिती राहते. म्हणून ह्या ग्रंथांमध्ये हा निवाडा केलेला आहे. आणि हा निवाडा केल्यानंतर जेव्हा आपण संत वाङ्मयाकडे पाहतो तेव्हा आपली नजर
नजरच बदलून जाते आणि ती नजर वस्तुनिष्ठ असते, त्याच्यात भावना करण्याची गरज नाही. काही झालं तरी आपल्याला तुकाराम महाराजांना शास्त्राच्या आधाराने हेच म्हणायचे, दुसरं काही म्हणायचं नाही आणि मग परस्पर विरोधी राहत नाही. अशा रीतीनं आपल्याला ह्याचं समाधान होतं. कारण काही अभंग सगुणाची निंदा करणारे आहेत, काही निर्गुणाची निंदा करणारे, काही समन्वय साधणारे आहेत, काही त्याचा क्रम सांगणारे आहेत. याच कसं त्याचा अर्थ घ्यावा याचा आपल्याला स्फुरण व्हायचा असेल तर याला एक शास्त्रचिंतन करून ठेवलं पाहिजे. पुन्हा एकदा केलं त्याचा निश्चय झाला, मग नाही केलं तरी काही नाही, मग माझ्या मनीची आवडी ऐक नाही, मग त्याला उलट आनंद भोगता येईल. परंतु हे न केलं तर मग मात्र पुढं आपल्याला बऱ्याच वेळेला मग त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की आता सगळे ग्रंथ झाले पण कीर्तनही करायला लागले, 4-2 वर्ष गेले, मग म्हणतात चातुर्मासात राहायचं का. तर हे अशा ज्या शंकांचं आपल्याला निवारण व्हावं असं वाटतं, त्यापेक्षा ते अगोदरच करून घेणं काय आवश्यक आहे. आता बघा, कारण ब्रह्म आणि ईश्वर हे 2 शब्द एकार्थी आहेत असे पुष्कळ लोक समजतात आणि कर्म उपासना प्रतिपादक वेदवचनावरून त्यांचा जीव ब्रह्मामध्ये भेद निश्चय दृढ होतो. आणि ज्या अर्थी बरं दुसरी गोष्ट अशी, कर्म उपासना प्रतिपादन करणारी वेदातली अनेक वाक्य आहेत की नाही, अनेक बहुतेक वाक्य तीच आहेत, अधिक तर वाक्य तीच असल्यामुळं जीव आणि ब्रह्माचा भेद आहे. म्हणून तर जीव आणि ब्रह्माची काय करावी, उपासना करावी किंवा ब्रह्मार्पणम ब्रह्मावी ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम असं त्यांनी कर्म करावं. अशा प्रकारचं निश्चय बहुता लोकांच्यात होणं हे काही साहजिक पण आहे, ऐकी नाही, तुम्हाला आम्हालाच होतं असं नाही, हा होणं काय आहे, साहजिक आहे. त्यांचा जीव ब्रह्मामध्ये भेद निश्चय दृढ होतो. परंतु कूटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य या चौघांची स्वरूपे आणि भेद यथार्थ लक्षात आला म्हणजे शिष्याने केलेल्या वेदवाक्याच्या अर्थात कशी चूक होत आहे किंवा हल्ली लोक कसे चुकतात हे समजून येईल. आपल्याला एवढंच लक्षात येतं की जीव आणि ब्रह्मामध्ये भेद आहे, पण जीव आणि ब्रह्म यांचा विचार करताना त्याच्यामध्ये चैतन्य भाग जो आहे जीवामध्ये आणि ईश्वरामध्ये, तर त्या चैतन्य भागाला उपाधीमुळं त्याचे किती प्रकार होतात हे आपल्याला अजून माहीतच नाही. तेव्हा ते म्हणतात की या ठिकाणी जीव चैतन्य म्हणजे एक चैतन्य, पण जीव चैतन्य नाव कधी येतं, बुद्धी किंवा अविद्या उपाधी लागली तर, अशा प्रकारचं जर माया उपाधी लागली तर त्याला ईश्वर चैतन्य, म्हणजे चैतन्य भाग काय आहे, एकच आहे. मग जीव आणि ईश्वराच्या चैतन्य भागामध्ये काय आहे, अभेदच आहे. परंतु हा जो जीव आणि ईश्वर हा जो भेद आहे हा उपाधीमुळं काय आहे झालेला आहे, आणि उपाधी कशी आहे, कल्पित आहे, भेद सुद्धा कल्पित आहे, आणि अभेद कसा आहे, वास्तव आहे. म्हणजे वास्तव अभेद आणि कल्पित भेद हे काय आपल्या लक्षात येत नाही. म्हणून आपल्याला ही नावं कशी काय निर्माण झाली हे कळण्यासाठी एकाच चैतन्याचे 4 भाग जर आपल्याला कळून गेले तर मग आपल्या जीव आणि ब्रह्माचा जो अभेद आहे तो त्याच्या लक्षार्थामध्ये सांगायचा आहे श्रुतीला, वाच्यार्थामध्ये भेद सांगायचा, अभेद सांगायचा नाही, त्याच्यामध्ये काय सांगायचं आहे, लक्षार्थामध्ये अभेद सांगायचा आहे. ह्या गोष्टी जोपर्यंत आपल्याला शास्त्रचिंतन करता करता चांगल्या प्रकारे बुद्धीवर आरूढ होत नाहीत तोपर्यंत ही गोष्ट आपल्याला उमगत नाही. यासाठी ते सांगतात भेद निश्चय कधी वाटतो माणसाला, ह्या जोपर्यंत हे चैतन्याचं स्वरूप कळलं नाही तोपर्यंत. परंतु कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य, ब्रह्मचैतन्य या चौघांची स्वरूपे ही 4 स्वरूप आपल्याला कळली आणि त्या चैतन्यामधला भेद कसा आहे तो भेद यथार्थ लक्षात आला म्हणजे शिष्याने केलेल्या वेदवाक्याच्या अर्थात कशी चूक होत आहे. शिष्याने केलेल्या वेदवाक्याचा अर्थ काय आहे, त्याला चैतन्य कळलंच नाही, त्याला काय वाटतं, जीव चैतन्य वेगळं आणि ईश्वर चैतन्य वेगळं असं त्याला वाटतं. त्यामुळे जीव चैतन्याने काय करावं, ईश्वर चैतन्याची उपासना करावी. नाही तर त्या ठिकाणी जीव चैतन्य केलं नाही, उपासना केली नाही तर त्या ठिकाणी त्याला उपासनेचं जे फल आहे ते प्राप्त होणार नाही. कारण जीव आणि ईश्वर चैतन्य यांच्यामध्ये काय आहे, भेदच आहे असं त्याला वाटतं. त्यालाच वाटतं का बहुतेक लोकांचा असं समज आहे, बहुतेक लोकांचा असा समज आहे. या चौघांची स्वरूपे आणि भेद यथार्थ लक्षात आला म्हणजे जर आपल्याला आता हे सगळं चिंतन जेव्हा होईल आणि ह्या जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य, कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य ह्या चैतन्यामधला भेद एकदा त्याचं प्रत्येकाचं स्वरूप आणि त्याच्यामध्ये असणारा भेद म्हणजे उपाधिकृत भेद आणि वास्तव अभेद हे जर तुमच्या चांगलं लक्षात आलं तर लोक कसे चुकतात किंवा शिष्य वेदवाक्याचा पूर्वी कसा अर्थ करण्यात चुकत होता या सगळ्या गोष्टी आता तुमच्या पुढं लक्षात येतील. आताच नाही येणार, हा जेव्हा परिच्छेद होईल तेव्हा ह्या गोष्टी लक्षात येतील. पण पुढचा परिच्छेद ऐकायला आपण आलो तर
चौघांची स्वरूपे आणि भेद यथार्थ लक्षात आला म्हणजे शिष्याने केलेल्या वेदवाक्याच्या अर्थात कशी चूक होत आहे किंवा हल्ली लोक कसे चुकतात हे समजून येईल. याकरिता श्री गुरु दृष्टांतपूर्वक चैतन्याचे 4 प्रकारचे भेद सांगून नंतर जीवब्रह्मामध्ये कसा अभेद आहे हे समजून सांगतील. आता दृष्टांतामध्ये त्याला समजून सांगताना पहिल्यांदा त्या चैतन्याचे काय करतात, 4 भेद करून सांगतात आणि नंतर 4 भेद करून सांगितले का चैतन्य एवढ्या अंशात किंवा एवढ्या स्वरूपात त्यांचा कसा अभेद आहे हे आता आपल्याला सांगतील. पहिल्यांदा 4 चैतन्य कोणती ते सांगतात आणि नंतर त्यांचा अभेद कसा आहे हे सांगतात. परंतु असे आपण किती जरी त्या चैतन्याचं वर्णन केलं, चैतन्य अतिंद्रिय की नाही, त्यामुळे आपल्याला त्या चैतन्यामध्ये होणारा व्यवहाराचं आपल्याला डोळ्यासमोर उभा राहणार नाही. त्यासाठी अगोदर आकाशाचा आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे की नाही, मग आकाश एकच आहे की नाही, पण एकाच आकाशामध्ये 4 भेद होऊ शकतात की घटामध्ये पडलेलं आकाश, घटाकाश हे महाआकाश आहे की नाही याच्यामध्ये, नंतर पाण्यामध्ये प्रतिबिंबित आकाश आहे की नाही त्याला जलाकाश, आणि जरी दिसत नसलं तर ढगामध्ये पाणीच आहे की नाही, जिथं जल तिथं काय पडतं आकाशाचं प्रतिबिंब, मग ढगामध्ये आकाशाचं प्रतिबिंब अनुमानाने मानावंच लागेल की नाही. मग अगोदर काय करतात ते आपल्याला या ठिकाणी महाआकाश, घटाकाश, मेघाकाश आणि जलाकाश असं आपल्याला स्वरूप समजावून सांगतात. आणि मग ह्या एका आकाशाप्रमाणे एका चैतन्याचं स्वरूप सांगतात की ब्रह्मचैतन्य कशाला तर महाकाशाप्रमाणे आहे, ईश्वर चैतन्य कशाला तर मेघाकाशाप्रमाणे आहे, जीव चैतन्य कशाला जलाकाशाप्रमाणे आहे, आणि कुटस्थ चैतन्य कशाला तर घटाकाशाप्रमाणे आहे. असं आपल्याला त्याची तुलना करून दाखवली की मग आपल्याला चैतन्याचे 4 भेद चांगल्या प्रकारे लक्षात येतील. हे भेद कशामुळे झाले, त्या उपाधीमुळे झालेले आहेत. वास्तविक त्या ठिकाणी भेद आकाशाचा झालेला नाही, तसा चैतन्याचा भेद झालेला नाही, तो ह्या उपाधीमुळे झालेला आहे. आणि उपाधी कशी आहे हळूहळू सांगतील. जी उपाधी असते ती काय करते, वेगळी राहते, आपल्याला काय करते, इतराचं ज्ञान करून देते. म्हणजे याचा अर्थ उपाधीचा आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी प्रवेश आहे का ती वेगळीच राहते. ती काय अडचण निर्माण करते का अधिष्ठानाला, काही करत नाही. म्हणजे अधिष्ठान जसंच्या तसं राहतं. तुका म्हणे साहे, देव आहे तैसा आहे. ही गोष्ट आपल्याला एकदा बुद्धीवर आडून झाली की मग आपल्याला असं वाटणार नाही की जीव आणि ब्रह्माचा अभेद कसा, अरे जीव ब्रह्माचा भेदच कसा सिद्ध होईल, सत्य भेद कसा सिद्ध होईल, असला तर तो कशामुळे, उपाधीमुळे, असं आपण एकदम आत्मविश्वासाने म्हणायला लागाल. आणि असं म्हणावं म्हणूनच हा ग्रंथ पुढं चालतो. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. महाराज म्हणा, एकटेच म्हणा तुम्ही, एकटे म्हणले गोड वाटतं.